मल्लिका नाटक करून समर स्वानंदीला बाजूला तर करते, पण डॉक्टरकडे गेल्यानंतर तिचा खरा चेहरा अखेर समोर येतो. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. स्वानंदीला कळून चुकतं की अंशुमन नाटक करतोय. सुष्मिताचा पाय मुरगाळला याच्या मागे नक्कीच अंशुमन आहे. समर स्वानंदी घरी जातात. आजी सोफ्यावर बसलेली असते. उठून म्हणते, थांबा थांबा. कौतुकाने म्हणते, कुणाची नजर नको लागायला नवीन जोडप्याला. स्वानंदी म्हणते, आजी नमस्कार करतो आ. दोघं आता नमस्कार करतात. आजी म्हणते, नेहमी आनंदात राहा, जगातील सगळी सुखं मिळू दे तुम्हा दोघांना. स्वानंदी म्हणते, थँक्यू आजी. आजी म्हणते, मग कशी झाली पूजा? ती हसून म्हणते, एकदम छान. आजी हळूच विचारते, काय केलं का पिंट्याला प्रपोज? स्वानंदी लाजून म्हणते, हो आजी. आता दोघांनी प्रपोज केलं म्हटल्यावर आजीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, आता मला लवकर परतुंडाचं तोंड दाखवा बरं का. समर आणि स्वानंदी लाजतात, पण समर म्हणतो, आजी तुझं काही पण आ. स्वानंदी लाजून म्हणते, आजी. तेवढ्या सुश आणि अंशुमन येतात. आता पुन्हा एकदा ताई काही विचारते का म्हणून सुश घाबरून जायला लागते. स्वानंदी म्हणते, सुश आजीला नमस्कार कर. सुश म्हणते, सॉरी करते हां ताई. आता दोघं नमस्कार करतात, पण सुश मात्र लगेच निघून जाते. स्वानंदी म्हणते, नक्कीच काहीतरी घडलं. ती आजीला विचारते, आजी तुम्हाला माहिती आहे का? आजी म्हणते, मल्लिका म्हणाली ती बाथरूममध्ये पडली. मला पण ना थोडीशी चक्कर. स्वानंदी म्हणते, काय? समोर म्हणतो, आजी. पण आजीला वाटतं या दोघांमध्ये डिस्टर्ब नको आणि ती म्हणते, चक्कर नाही गं, झोप आली होती. ते हल्ली ना शब्द अशीच इकडे तिकडे होतात. समोर म्हणतो, नक्की ना? ती म्हणते, हो रे पिंट्या, जा तू मस्त मजा करा. रात्री आता समर स्वानंदी मस्त गप्पा मारत असतात आणि समर निकीबद्दल सांगत असतो की निकीने काय काय सांगितलं. आता बेडवर बसतो आणि म्हणतो, निकिताने मला सांगितलं. स्वानंदी मॅडमचा असा हातात हात घे आणि पटकन स्वतःकडे ओढायची ॲक्शन करतो, पण त्याच्या एकदम लक्षात येतं आणि तो जीभ बाहेर काढतो. पण स्वानंदी पुढे हात करत म्हणते, धरा की मग. समर आश्चर्याने बघायला लागतो. ती म्हणते, हात हातात धरा ना. समर म्हणतो, खरंच. तो आता उठतो आणि स्वानंदीचे हात हातात घेतो. आता दोघेही रोमॅन्टिक होतात, पण हे सगळं मल्लिका चोरून बघत असते. घाबरून म्हणते, काय चाललं यांचं? नाही, यांच्यातलं अंतर वाढायला हवं मला. हे दोघं कमी करतायत, मला काहीतरी करायला पाहिजे. ती आता बाहेर निघून जाते. समर स्वानंदी जवळ येत असतात. तेवढ्यात अंशुमन मोठ्याने ओरडायला लागतो, मॉम हे काय करतेस? समर म्हणतो, हा अंशुमन असा का ओरडतोय? स्वानंदी म्हणते, तुम्ही थांबा, मी बघून येते. स्वानंदी बाहेर जाते आणि म्हणते, काकू अहो हे काय करताय? तुम्ही भिंतीला डोकं का आदळताय? पण मल्लिका आणि अंशुमन तिला इग्नोर करतात. ती डोकं आदळायचं नाटक करते आणि अंशुमन मोठ्याने ओरडत असतो, मॉम हे काय करतेस? अगं लागेल ना. मॉम तुला काय झालंय? आणि तो स्वानंदीकडे बघून हसतो. आता स्वानंदीला कळून चुकतं की नाटक करतायत. समोर म्हणतो, एवढं काय झालं? अंशुमनचा आवाज अजूनच वाढलाय. काकूला काही झालं नसेल ना? आता तो लगबगीने बाहेर जातो आणि स्वानंदी त्याच्याकडे बघायला लागते. समोर विचारतो, काकू काय झालं? मल्लिका म्हणते, माझं डोकं खूप दुखतंय. असं वाटतं माझ्या डोक्यात गाठी झाल्यात. तो चल आपण लगेच हॉस्पिटलला जाऊया. मल्लिका म्हणते, अंशू तू थांबा, सुशची काळजी घे, तिच्या पायाला लागलंय ना. समोरून तो, अंशुमन तू थांब, मी जातो. आता समर मल्लिकाला घेऊन जातो आणि स्वानंदी रूममध्ये येते आणि मनात म्हणते, मी आणि राजवाडे जवळ येतात हे कळल्यानंतर काकूने नाटक केलं. याचा अर्थ ते आमच्यावर लक्ष ठेवणे. तेवढ्यात अंशुमन येतो आणि हसायला लागतो आणि म्हणतो, काय वहिनी दादाची वाट बघतेस? तुमचा रोमॅन्टिक मोमेंट डिस्टर्ब केला ना मी? तुम्ही 6 महिन्यात वेगळे होणार. स्वानंदी म्हणते, अंशुमन कॉन्फिडन्स चांगला आहे, पण तुझा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल. 6 महिन्यात मी आणि राजवाडे वेगळे नाही होणार, तर तू आणि सुश होणार आणि हे माझं चॅलेंज आहे. आणि तू आणि सुश वेगळे होऊ नये असं वाटत असेल तर चांगलं वाग. आणि का रे, सुशचा पाय तुझ्यामुळेच मुरगाळला ना? मला चांगलंच माहिती आहे. आता अंशुमन घाबरून म्हणतो, असं काही नाही आहे, ती बाथरूममध्ये पडली आहे. ती म्हणते, नाही कारण छान दिलं, पण सुश माझी बहीण आहे, हे विसरू नकोस. ते एक न एक दिवस मला खरं सांगणारच आणि मी राजवाडेंना. आतापर्यंत असं वाटत होतं, जाऊ द्या तू सुधरशील आणि माझ्या बहिणीशी लग्न झाल्यामुळे मी तुला इग्नोर केलं. काकूने नाटक केलं ना, आता तू पण बघ, राजवाड्यांचा आणि माझा रोमांस होणार आणि तो पण आजच. आता मात्र अंशुमनच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. आता मल्लिकासारखं स्वानंदी काय नाटक करेल? आणि तुम्हाला काय वाटतं, स्वानंदीने पण नाटक करायलाच हवं का?
हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.